नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र BBA, BCA, BMS CET 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पाहणार आहोत रिझनिंग प्लस मॅथ्स या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे 29 एप्रिल 2025 चा क्वेश्चन पेपर आहे. हा मॉर्निंग शिफ्टचा शिफ्ट 1चा आणि त्याचा आपण पूर्ण डिटेल सोल्युशन इथे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आपण आज पाहणार आहोत डिटेल सोल्युशन. चला तर सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र BBA BCA CET एक्झाम 2026 यासाठीचं एक बुक मास्टर गाईड जे आहे ते तुमच्यासाठी आणलेली आहे. यामध्ये तुम्हाला कम्प्लीट सिलेबस कव्हरेज मिळेल, ज्यामध्ये इंग्लिश, रिझनिंग, जनरल नॉलेज, कम्प्युटर बेसिक हे चारही सब्जेक्ट कव्हर केले जातील. अपडेटेड सिलेबस आहे विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, सॅम्पल पेपर आहे आणि तुमच्या अभ्यासासाठी हा एकमेव पुस्तक असणार आहे जे तुम्हाला अभ्यासाला नक्की मदत करेल. याची स्पेशल प्राइस मध्ये ते ठेवली आहे 365 मध्ये. ते तुम्हाला ॲमेझॉनवर उपलब्ध असणार आहे, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट. त्यामुळे तुम्ही तिथून पण परचेस करू शकता आहात. चला तर मग सुरुवात करूया. तर आपल्याला इथे एक टेबल दिलेलं आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे की क्लासिफिकेशन ऑफ 100 स्टुडंट बेस्ड ऑन द मार्क्स ऑप्टेन बाय देम इन फिजिक्स अँड केमिस्ट्री इन एक्झामिनेशन. एक टेबल दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे आहेत एक्झामिनेशनमध्ये 100 स्टुडंट बसलेले आहेत त्याबद्दलचा डेटा दिलेला आहे आणि त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ठीक आहे, त्या या टेबलवर आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत. If at least 60% marks in a physics are required for pursuing higher studies in a physics, how many students will be eligible to pursue higher studies in physics? आपल्याला 60% मार्क जर का असेल तर किती जे आहे विद्यार्थी ते परस्यू करू शकतील ते विचारलेलं आहे. ठीक आहे, टोटल मार्क्स पर सब्जेक्ट आपल्याला बघायचं आहे. फिजिक्स, हाऊ मेनी स्टुडंट विल बी इलिजिबल. ओके, तर आपल्याला टोटल मार्क्स पर सब्जेक्ट 50 असणार आहे. तर क्वालिफाईंग 60% म्हणत आहे. ठीक आहे, तर 60% ऑफ 50 म्हणजे 60/100 इंटू 50 म्हणजे किती असणार आहे? 30 असणार आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला बघायचं आहे 30 अबव्ह मध्ये किती आहेत? 32 आहेत. ठीक आहे, म्हणजे 30 पेक्षा जास्त, म्हणजे आपलं उत्तर काय असणार? 32 स्टुडंट्स असे आहेत जे इलिजिबल आहेत परस्यू करायला हायर स्टडी इन फिजिक्स. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर यानुसार आलेलं आहे. ठीक आहे, 60% आउट ऑफ 50. कारण आपण 50 का बरं घेतलं? आपल्याला माहिती आहे 100 स्टुडंट बेस्ड ऑन द मार्क्स ऑप्टेन. इथे 100 स्टुडंटचं केलेलं आहे. मार्क्स आउट ऑफ 50 आहे, त्यामुळे आपण ते केलेलं आहे. ओके, समोरचा प्रश्न आहे percentage of number of students getting at least 60 marks in chemistry over those getting at least 40% marks in aggregate. ठीक आहे, तर पर्सेंटेज ऑफ नंबर जे आहे ऑफ स्टुडंट्स गेटिंग ॲटलीस्ट 60 मार्क्स इन केमिस्ट्री ओव्हर दोज गेटिंग ॲटलीस्ट 40% मार्क्स इन ॲग्रिगेट. आपल्याला हे काढायचं आहे. ते कसं काढणार? मग आता आपण 50 मार्क्स आहे आपल्याला माहिती आहे, 0.60 इंटू 50 इज इक्वल टू 30 मार्क्स. ठीक आहे, आणि 40% काय म्हणते? ॲग्रिगेट म्हणते आहेत. तर मग 0.40 इंटू 50 म्हणजे किती असणार आहे? 20 मार्क्स. ओके, एवढं आपलं क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण नंबर ऑफ स्टुडंट्स गेटिंग ॲटलीस्ट 60% इन केमिस्ट्री किती असणार आहे? चार्ट बघा. केमिस्ट्री 21 जण असणार आहे आणि ऍटलीस्ट 40% जे आहे ते ऍव्हरेज हे 7 जण आहे. ठीक आहे, 20 अबव हे 73 आहे. ओके, मग आता आपल्याला याच्यानुसार काढायचं आहे. म्हणजे काय? स्टुडंट विथ 60% किती आहे? 21 आहे आणि ते 73 आहे इंटू 100. चला काढा. 0.2876 इंटू 100 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 29% जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर पर्सेंटेज ऑफ नंबर इज स्टुडंट्स, तर अशा पद्धतीने 29% आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. नंबर ऑफ स्टुडंट गेटिंग ऍटलीस्ट 60% मार्क्स, तर केमिस्ट्री नंबर ऑफ स्टुडंट गेटिंग 30 अँड अबाव हे 21 आहेत. ठीक आहे, आणि हे आहेत 40% मार्क्सचे जे ॲग्रिगेट आहे 20 अबाव हे 73. ठीक आहे, त्यामुळे 21 डिवाइड बाय 73 इंटू 100% आणि आपलं उत्तर असणार आहे 29%च्या जवळ. ठीक आहे, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र BBA BCA CET एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि हे दोन्ही मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही बॅच तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे आणि याची फीज आहे 2000 रुपये. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. Pointing towards a photograph, a boy Suresh said,
ही इज द सन ऑफ ओनली सन ऑफ माय मदर. हाऊ इज सुरेश रिलेटेड टू दॅट बॉय? ब्रदर, अंकल, सन, कझन. तर एका फोटोग्राफ मधल्या मुलाला सुरेश म्हणतोय की हा जो आहे, ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय मदर. हाऊ इज सुरेश रिलेटेड टू दॅट बॉय? ओके. तर ओनली सन ऑफ माय मदर. He is the son of only son of my mother. How is Suresh related to the boy? म्हणजे हा सुरेशचाच मुलगा असणार आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. सुरेश विल बी द फादर ऑफ दॅट बॉय, बट इन टू द ऑप्शन वी डोंट हॅव द फादर, सो वी कॅन टू बेस्ट केस इज बॉय, म्हणजे सन. बॉय इज द सन ऑफ द सुरेश. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द सम ऑफ एजेस ऑफ 5 चिल्ड्रन born at the intervals of 3 years each is 50 years. What is the age of youngest child? तर यंगेस्ट चाइल्डचं विचारलंय. 5 चाइल्ड आहे. ठीक आहे. फर्स्ट वन इज एक्स, सेकंड वन इज x+3. 3 वर्षांचा गॅप आहे सगळ्यांमध्ये. x+6. फोर्थ आहे x+9. फिफ्थ आहे x+12. या सगळ्यांना आपल्याला ऍड करायचं इज इक्वल टू 50. ठीक आहे. तर 5x+3+6+9+12 इज इक्वल टू 50. 5x+30 इज इक्वल टू 50. 5x इज इक्वल टू 50 मायनस 30, 25x, आणि x ची व्हॅल्यू येणार आहे 4. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. व्हॉट इज द एज ऑफ यंगेस्ट चाइल्ड? यंगेस्ट चाइल्डची एज आहे 4 इयर्स. ओके. चला, आपल्या यातला आपल्याला एक सिरीज दिली आहे आणि ऑड मॅन आउट विचारलेला आहे. तर बघा, पहिले तर डिफरन्स बघून घ्यायचा पहिले आपण. किती आहे डिफरन्स? इथे डिफरन्स खूप मोठा दिसतो. ओके, आता एक पॅटर्न आपल्याला लक्षात घ्यावे लागेल यातलं. तर आता तुम्ही जर का हे बरोबर बघाल तर 642, 751, 853, 981, 532. तर 8 minus 5 is equal to 3. 7 minus 4 is equal to 3. 6 minus 2 किती होणार? 4. 7 minus 1 इथे होणार 6. हे नाही होता मॅच. 8 minus 3 5. 9 minus 1 8. आणि हे बरोबर आहे. म्हणजे काय नाही, 751 जे आहे ते आपलं ऑड मॅन आउट असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इंडिकेट्स द बेस्ट रिलेशनशिप बिटवीन वुमन, मदर अँड इंजिनियर? ठीक आहे. तर ऑल मदर्स आर वुमन. ठीक, ऑल मदर्स आर वुमन. ऑल मदर्स आर वुमेन. ओके. आणि यातले काही इंजिनियर्स पण राहू शकतात. सम वुमन्स आर मदर्स कॅन बी इंजिनियर्स. सो आणि यातले काही इंजिनियर्स राहू शकतात. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. काही मदर्स इंजिनियर असतात, काही वुमेन ही इंजिनियर असेल. ठीक आहे. Two position of a dice are shown below. How many point will appear on the opposite to the face containing 5 points? ऑप्शन मध्ये 6 4 3 2. तर हाऊ मेनी पॉइंट्स विल अपियर ऑन द अपोजिट? अपोजिट 5च्या अपोजिट काय असणार आहे? तर 5च्या अपोजिट असेल आहे 3. ठीक आहे. कॉमन आपण एक डॉट्स ते करतोय. बोथ 2 and 1 dots are common in both dice. So left one is 5 and 4. ठीक आहे. Arrange the words given below in a meaningful sequence. Wall, clay, house, room, bricks. चला करा करा अरेंज. पहिले येईल क्ले, मग येईल ब्रिक्स, मग येईल वॉल, मग येईल रूम, आणि नंतर येईल हाऊस. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार. सॉरी, 251 सी असणार. ठीक आहे. Choose the correct alternatives that will continue the same pattern and replace the question mark in the given series. तर बघा, यामध्ये काय केलंय? 5 रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर इथे 8 9 6 5 4 इथे 7 रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर 8 रिमूव्ह केलेला आहे. आणि आता आपलं असणार आहे 9 6 5 4 2. 3 रिमूव्ह करते, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे डी. ठीक आहे. यामध्ये काही नाही, एक जे समोरचं आहे ते कधी समोरचा नंबर रिमूव्ह केला, कधी शेवटचा नंबर रिमूव्ह केला.
The which term of the series 5, 10, 20, 40 is 1, 2, 8, 0. तर यामध्ये बघा हे डिवायडेड बाय केलं तर 2 येईल. ओके, तर 1280 इज इक्वल टू 5.2 n minus 1. 0 by 5 n minus 1 म्हणजे हे येणार आहे 256 इज इक्वल टू 2n minus 1 to the power 8 2n minus 1. 8 इज इक्वल टू n minus 1 म्हणजेच 9. आपलं उत्तर काय असणार आहे? 9th प्लेसवर ते येणार आहे या सिरीज मध्ये. त्यामध्ये आपल्याला काही नाही, इक्वेशन जे आहे ते करायचं होतं. ओके, हे बघा 5, 10, 20, 40, 80 हे डबल होत चालले आहे. ओके, in the following letter series, some of the letters are missing which are given in that order as one of the alternative below. तर choose the correct order. S T S T T याच्यामध्ये बघा बरं आता ST ST येस, बघ हे जे आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. TST सिरीज लागणार ST. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे अ ग्रॉसर हॅज अ सेल ऑफ 7,935, 7,927, 7,885, 55, 8,230 and 7,062 for 5 consecutive months. How much sale much have he has in the 6 months so that he gets average of 1. तर त्याच्या 6व्या मंथ मध्ये किती आले असेल जेणेकरून त्याचा ॲव्हरेज हा 7,500 होईल. ठीक आहे, पहिले तर हे सगळे ऍड करून घे. 7927, 7855 plus 8230 plus 7062 3900. ठीक आहे, तर याचा आपण ऍव्हरेज इंटू 6 म्हणजे किती असणार? 45,000. मग 45,000 मायनस 39,009 म्हणजे 5,991 हा जो आहे तसा 6th मंथचा असणार आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे ऍज at the baseball game, Henry was sitting in a seat 253. Marla was sitting to the right of Henry in seat 254. In the seat to the left of Henry was George. Inzane was sitting in the left of George, which seat is in a sitting in? Henry जो आहे 253, माराला 254. ठीक आहे, जॉर्ज जो आहे तो 1 सीट म्हणजे 252 आणि इनेस जो आहे हा 251 असणार. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असतं. ठीक आहे, याच्यानुसार आपण घेतलेलं लेफ्ट राईट. ओके, समोरचा प्रश्न आहे द हायस्कूल math department needs to appoint a new chairperson which will be based on seniority. Miss W has less seniority than Mr. T but more than Mr. B. Mr. R has more seniority than Mr. W but less than Mr. T. Mr. T doesn't want the job. Who will be the new maths department chairperson? Mr. T, Mr. W and Mr. B. ठीक आहे, आणि दिस प्लेस मिस्टर बिटवीन मोर सिनियरिटी नो, तर मिस्टर टी काय मोर सिनियरिटी आहे. मग त्यानंतर येईल मिस्टर आर, त्यानंतर मिस्टर डब्ल्यू आणि लेस सिनियर बी. तर मग हु विल बी द न्यू मॅथ्स डिपार्टमेंट? मिस्टर टी डज नॉट वॉन्ट, तर मिस्टर आर जे आहे ते मॅथ्स डिपार्टमेंटचे चेअरपर्सन होईल. ए जे आहे आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे 4 friends in the 6th grade were sharing pizza. They decided that the oldest friend wouldn't get the extra piece. Rajesh is 2 months older than Geeta. Okay, who is 3 months younger than Nita? Garan is the 1 month older than Geeta. And who should get the extra piece of pizza? राजेश जो आहे ते गीतापेक्षा 2 मंथ हे आहे, नीता जी आहे ती गीतापेक्षा 3 मंथ आहे आणि करण जे आहे ते गीतापेक्षा 1 मंथ आहे. ठीक आहे, म्हणजे नीता, राजेश, करण आणि गीता म्हणजे 0. कोणाला मिळणार नाही? हु शुड गेट द एक्स्ट्रा पीस ऑफ, ते तर मिळेल नीताला, आणि कोणाला मिळणार नाही ते गीताला मिळणार नाही. तर मग आपलं उत्तर असणार आहे नीता, सी. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न जे 29 एप्रिलचे आहे ते बघितलेले आहे. आय होप ते तुम्हाला मदत करतील आणि अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे, जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.